निचोळ्याच्या मैदानावर आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर आजचा दिवसातील शेवटचा सामना खेळण्याकरता टीम उमसाई कुणे हा संघ दाखल झाला आणि जिथे मैदानात बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय नो डाऊट योगेश पाटील. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरलं तर ते नाव आहे योगेश पाटील आणि तो मैदानात जातो बॅटिंग करण्याकरता. विस्फोटक बॅटिंग ती योगेश पाटीलने या अगोदरच्या मॅच मध्ये केली आहे आणि त्याच्या साथीला बॅटर मयूर गोतारणे. या वर्षीच्या सीझन मधला एक अगदी दर्जेदार खेळ मी अगोदरही उल्लेख केलाय मयूर गोतारणेचा आणि या वर्षीच्या सीझन मध्ये प्रत्येक मॅच मधनं खूप चांगलं प्रदर्शन किंवा मग बॉलिंग क्षेत्र असू देत बॅटिंग क्षेत्र असू देत दोन्ही क्षेत्रातनं एक उच्च दर्जाची कामगिरी ज्याच्या माध्यमातून सातत्य राखलंय तो मयूर गोतारणे नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला पाहायला मिळेल. तिथे ओव्हर नंबर 1 ला सुरुवात केली जाईल टीम SP बिलोशी कडनं नो डाऊट प्रियेश पाटील एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची या वाडा तालुक्यातनं ख्याती आहे तो प्रियेश पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. मात्र त्याच्या विपक्षात एक विस्फोटक खेळाडू तो समोर आपण मैदानात पाहतोय योगेश पाटील. अगदी कामावरनं चुकणी बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी जशी सुट्टी झाली आहे कामावरनं जॉबवरनं तसा आपला छंद जोपासतात. मग मॅच पाहणं किंवा क्रिकेट ते मैदानावर खेळण्याकरता पोहोचले त्यांनी आनंद लुटतायत मॅचचा. जिथे रस्त्यावरनं देखील बराचसा प्रेक्षक वर्ग तो मॅचचा आनंद घेतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय. या सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रातनं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. जिथे टीम सलामी निचोळेचे स्वयंसेवक त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्या. महत्वाचा मॅच आहे तिथून पुढे. तिथे मॅचला होती सुरुवात योगेश पाटील ऑन अ बॅटिंग मार्कवर स्ट्रायकर एंडवर प्रियेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं पहिलाच बॉल फुल टॉस होता. तिथे एक धाव ती अर्जित होतीये बॉलवर ऋषी दीक्षित तो बॉलवर येऊन झेपावतोय सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जिचं अकाउंट ते ओपन केले जाते धावसंख्या जी 0वरनं 1 वर जाऊन पोहोचली आहे. ती टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ या टीमची रंगतदार मॅच दर्जेदार मॅच ती आपण अनुभवतोय पाहतोय. चांगलं क्रिकेट ते मैदानात दाखवलं जात आहे. कालच्या दिवसात टीम FDC कडूस हा संघ जो जिथे मयूर गोतारणेच्या इनिंगला बसलाय पूर्णविराम फलंदाज बाद. ऋषी आपण तिकडे थोडं बसून घ्या कारण की फिल्डिंगला असं वाटतंय ते त्या कारणानं. तर जाऊयात मॅच मध्ये जिथे जयेश पाटील मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक दशकापूर्वीचा म्हणजे मागच्या 10 वर्षाचा विचार केल्यानंतर जयेश पाटील अगदी दर्जेदार बॅटिंग प्रत्येक स्पर्धांमध्ये. तिथे आल्या बॉलला तिथे पाठवलंय षटकारा करता 6 धावांकरता. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जयेश पाटीलने 3 बॉल खेळले त्यातनं 2 षटकार ठोकले होते. मी मगाशीच उल्लेख केला की 1 दशकाच्या आधीचा विचार केला म्हणजे 10 वर्षाच्या अगोदरचा विचार केला तर जयेश पाटील दर्जेदार बॅटिंग मधल्या काही काळामध्ये क्रिकेट पासून दूर राहिले. म्हणजे तर आपण पाहिलं तर थोडंसं क्रिकेट कमी त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि मात्र आता 2 वर्षापासून म्हणजे मागील 2 वर्षापासून पुन्हा एकदा जॉईन झाले टीम सोबत आणि खूप चांगलं प्रदर्शन ते सातत्यानं त्यांच्याकडनं देखील होत आहे. तिथे पुढचा बॉल पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना तिथे इनटू द गॅप बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. प्रियेश पाटील वर चढवलाय हल्ला जयेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय चौकार 4.
आक्रमक सुरुवात ती जयेश पाटील कडनं होतीये, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिलं 3 बॉलचा सामना केला, त्यातनं 2 षटकार ठोकले. आता ही 2 बॉलचा सामना केलाय आतापर्यंत, तिथे 1 षटकार 1 चौकार. मोठ्या फटक्यांकरता ओळख आहे योगेश पाटील. 2 बंधूंची जोडी मैदानात नाही. पाटील बंधू पुढचा बॉल वेग कमी केलाय, तिथे अभिनव पाटील त्याच्या अगदी प्रयत्न त्याने केले, मात्र तिथे घोषित क्षेत्र आहे, तिथे ती सिंगल अर्जित होतीये. तिथे 1 धाव येतीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या 12 ती स्कोर कार्डवर लागली आहे. प्रियेश पाटीलचं षटक आपण पाहतोय, महत्वपूर्ण षटक, महत्वाची गोलंदाजी ती सध्या मैदानात होतीये, जिथे 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा अनालिसिस केला तर 1 बॉल वर जिथे मयूर गोतारनेला देखील परतवलंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं, तिथे पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. अभिनव पाटील बॉलवर येतोय, चुकी होणार नाहीये. जयेश पाटील बॅक टू डग आउट. थोडी घाई झाली असं म्हणायला हरकत नाहीये, जिथे मैदानात थोडा वेळ घालवणं ते गरजेचं होतं, आणि जयेश पाटील तो येतोय परतीच्या प्रवासाला. विकेट जातीये. एका षटकाचा खेळ संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे एका षटकाच्या अखेरीस 12. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून जी लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, सरसोल टीम आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी तो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. राज नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर नो डाऊट बॉलिंग ट्रॅक वरना नो डाऊट पियुष पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पियुष भोईर तो बॉलिंग करण्याकरता आलाय. पियुष उल्लेख करेन मी, गेल्या वर्षीची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अगदी त्यानं गाजवली, या वर्षीची कुडूसच्या मैदानावरची, आणि तिथे दर्जेदार खेळ, दर्जेदार बॉलिंग ती पियुष पाटीलची राहिली आहे. आता समोर सत्व परीक्षा आहे, कारण की समोर एक हार्ड हिटर बॅटर योगेश पाटील आहे. हाफ ट्रॅकर बॉल, जिथे मुकेश आलाय बॉल खाली, नो डाऊट चुकी होणार नाहीये. योगेश पाटील महत्वाचा बॅटर, त्याला बाद केलाय, फलंदाज बाद. मी उल्लेख करेन पियुष पाटीलचा, अगदी स्वतःला सिद्ध केलंय त्यानं, कारण की दर्जेदार खेळ प्रत्येक टुर्नामेंट मध्ये एक महत्वपूर्ण गोलंदाजाच्या भूमिकेतनं गोलंदाजी करत असतो, आणि अगदी जसा आला ना तसा लगेच पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट मिळवून दिली. एक मोठ्या बॅटरला बाद केलंय योगेश पाटील. बॅक टू डग आउट. जाऊयात मॅच मध्ये, जिथे यश आलाय नवीन बॅटर. जिथे निर्धाव डॉट बॉल त्याची उद्घोषणा होतीये. पियुष पाटील, पियुष भुईर त्याचं षटक आपण पाहतोय. जिथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव 3 ओव्हरची मॅच पाहतोय आपण, आणि तिथे येणारे डॉट बॉल तो तुमची धावसंख्येत कुठेतरी रोख लावेल, कारण की मग कमी धावा स्कोर कार्डवर लागतील. एका चांगल्या टोटल पर्यंत धावा लागेल, कारण की चांगली बॅटिंग लाईन एस पी बिलुशीकरांची देखील आहे. पुढचा बॉल फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकदा ती कंप्लीट केली आहे. सिंगल न धावसंख्या वधारतीये, सिंगल न धावसंख्या पुढे जातीये. बऱ्याच काळानंतर धावसंख्या 13 ती स्कोर कार्डवर लागली आहे. अंतिमच्या इथून या ओव्हर मधनं 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या 4 बॉलचा विचार केल्यानंतर 1 धाव ती दिली आहे, आणि एक विकेट, महत्वपूर्ण विकेट ती घेतली आहे ती पियुष भोईरनं. 7 ते 8 बॉलांचा रनअप घेत पुढचा चेंडू, तिथे झेल सुटलाय. अभिनव पाटीलनं सहज
झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथनं मग झेल तो सुटलाय. पहिल्या ओव्हरला 12 आल्या, तदनंतर मात्र एकच धाव ती आतापर्यंत आली आहे. पुढचा बॉल तिथे षटकार, 6 धावा. धावसंख्या 19, 30 स्कोर कार्ड वर लागली आहे. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. शेवटच्या बॉलवर आलेला षटकार पियुष भोईरच्या गोलंदाजीवर ठोकलेला तो षटकार, 7 धावा खर्ची गेल्यात पियुषनं. तिथे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाईल. गोलंदाज कोणाला दिली जाईल गोलंदाजी? तिथे सागरला आणलं जात. एक वेगळा प्रयोग केलाय या अगोदरच्या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर बाबू आला होता, निखिल आला होता, मात्र आता तो बदल केलाय या ओव्हर मधनं, जिथे गोलंदाजी करण्याकरता या षटकातनं सागर त्याला पाचारण केलंय. समोर यश आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल टीमला, एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जावं लागेल. धावसंख्या 19 ची स्कोर कार्ड वर लागली आहे. येणारे 6 बॉल टार्गेट सेट करण्याकरताची फर्स्ट इनिंग मधनं बॅटिंग आपण पाहतोय. टीम शशिकांत स्मृती सरसोड या टीमची यशच्या विपक्षात. पुढचा बॉल डावकुरे हाताने तिथे फटका चांगला सजवला. निखिल पाटील बॉलला जज करतोय, मात्र काय घडतंय मैदानात? जिथे बॉल जातोय सी मारेखा पार, चौकार. जे SP विलोशीचे सपोर्टर आलेत ते आता थोडेसे आक्रमक झालेत, कारण की चेंडू अडवायला होता, तिथे अडवायला पाहिजे होता त्यांचं म्हणणं आहे. पुढचा बॉल नो डाऊट फंच आमच्याकडे वळतायत. बॉल वाईट, नॉन क्लेबल चेंडू, एक्स्ट्रा धाव देणारा बॉल. या एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 24. सलगचा दुसरा व्हाईट बॉल. 25 धावा त्या स्कोर कार्ड वर लागलात. अजूनही 5 बॉल ते इथून पुढे टाकायचे आहेत. पुढचा बॉल सलगचा तिसरा, तिथे व्हाईट बॉल. कुठेतरी असं बऱ्याचशा वेळा होतं की एखादा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करते टीम. कुठेतरी निखिल पाटील एक गोलंदाज, तिसरा गोलंदाज म्हणून सातत्यानं काम पाहायचा या टीम मधनं, मात्र जो वेगळा प्रयोग केला तो कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा तिथनं गेल्यात. मात्र कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल तिथे घोषित क्षेत्र आहे, तिथे बॉल गेलाय, 1 मिळतीये. सत्तावीस धावा झाल्यात. अजूनही 4 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. 27 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. कमबॅक करावा लागेल. एक्स्ट्रा धावा गेल्यात त्या कुठेतरी भर. तिथे एक धाव कंप्लीट केली आहे वेगानं. दुसरीचा प्रयत्न तो होणार नाहीये. 28 धावा. त्या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग SP विलोशीने केली आहे. मग सुभाष असेल, दर्जेदार खेळाच्या संपूर्ण दिवसात सुभाषने केलाय. पुढचा बॉल दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का? मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण होते, पायाला लागून बॉल, चेंडू. 2 धावा त्या कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 30 स्कोर कार्ड वर लागली आहे. अजूनही इथून पुढे चेंडू 2 शिल्लक आहेत. गोलंदाज सागर, त्यानं चांगला बॉल तो हाताळलाय. इथे डॉट बॉल.
शेवटचा बॉल, जिथे एक आणि विजयाकरता 32 धावा या इथनं पुढे करावा लागतील त्या टीम SP बिलोशी या टीमला. 31 त्या स्कोर कार्ड वर लागल्यात, विजयाकरता 32 कराव्या लागतील त्या टीम SP बिलोशीला. या संपूर्ण स्पर्धेकरता समीरजी पष्टे यांच्याकडनं 4 पारितोषिकाची बक्षीस रोख रक्कम जी समीरजी पष्टे साहेबांकडनं दिली जात आहेत. तसेच जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट जो फर्स्ट राऊंड करता दिला जातोय आयु स्पोर्ट्स चे ओनर कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून तो आकर्षक टी शर्ट दिला जातोय. तसेच या स्पर्धेकरता सहकार्य आहे, विशेष सहकार्य जीवी स्पोर्ट्स असेल, बॅटिंग करण्याकरता अभि आणि सुभाष हे 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. आणि महत्वाचा गोलंदाज टीम शशिकांत स्फूर्ती सरसोड या टीम कडनं मयूर गोतारणे सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात करेल अभिनय पाटीलचं आव्हान समोर असेल. सुभाष तो देखील तितकाच आक्रमक आहे आणि सुभाष तो देखील तिथे नॉर्शेकर एंड कडनं आपण त्याला पाहतोय. तिथे 4व्या मॅच मध्ये 32 धावांचं लक्ष आहे. अभिनव पाटील आपण पाहतोय त्याच्या विपक्षात पहिला बॉल, पहिलाच बॉल, गोल्डन डकचा शिकार अभिनव पाटीलला परतवलंय. विकेट नंबर 1 SP बिलोशीला दिलाय. मोठा धक्का, अभिनव पाटील बॅक टू डग आउट. मयूर गोतारणे रुपेश पाटीलच्या विपक्षात पुढचा बॉल, तिथे फटका सजवलाय आणि झेल सुटलाय. महत्वाचा झेल सुटलाय. रुपेश पाटील सारखा बॅटर बाद झाला असता त्याला जीवनदान दिलंय. खूप मोठं प्रश्नचिन्ह ते उभं राहिलंय या सर्वांसमोर. आणि अभिनव पाटील परतला तदनंतर रुपेश त्यानं ती रिक्स किंवा मग तो जोखीम भरा फटका खेळला. तिथे एक जीवनदान दिले रुपेश पाटील, त्याला हे विसरून जमणार नाहीये. मात्र समोर सुभाष देखील आहे त्याच्या साथीला. या अगोदरच्या दोन्ही मॅचचा खरा हिरो कोण असेल ना, विजयाचा खरा हकदार SP बिलोशीकरांचा, तर तो सुभाष आहे. कारण की दर्जेदार बॅटिंग आजच्या संपूर्ण दिवसात सुभाषने केली आहे.
तोच सुभाष मैदानात स्ट्रायकर एंडवर आता बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. पहिला 2 बॉलचा खेळ झालाय, तिथे अभिनव पाटीलला परतवलं. 1 विकेट 1 रन ती स्कोर कार्डवर लागली आहे. मयूर गोतारने ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं तिसरा चेंडू घेऊन समोर सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. अगदी जर आपण पाहिलं तर एक 9 ते 10 पावलांचा रनअप घेत पुढचा चेंडू सुभाषच्या विपक्षात. तिथे एकच धाव ती कंप्लीट केली आहे. झेल करता तो प्रयत्न केला नाही मयूर गोतारने. मी या अगोदरही उल्लेख केला जेव्हा बॅटिंग करण्याकरता तो मैदानात गेला होता. येत्या 1 ते 2 वर्षात खूप चांगला प्रदर्शन जर कोणी केलं असेल ना सरस्वत टीम करता तर ते नाव आहे मयूर गोतारने. काय बॉलिंग करतोय मैदानात, दर्जेदार, काबिले तारीफ ती गोलंदाजी मैदानात मयूर गोतारने करतोय. तिथे रुपेश पाटीलच्या विपक्षात पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल ती अर्जित झाली आहे. वेगानं बॉलची फेकी येते. एकच धाव ती कन्वर्ट होतीये. या 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 धावा विजया करता 32 करायचे आहेत. 3 त्या स्कोर कार्डवर लागल्यात. प्रत्येक बॉल विचारपूर्वक. जिथे ओमसाई कोणेकर देखील वाट पाहत आहेत आपला प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल याच्या प्रतीक्षेत ते देखील आहेत. यातून विजयी होणारा संघ जो थेट टीम ओमसाई कोणे या टीम सोबत आजच्या दिवसात शेवटची मॅच खेळेल. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. तिथे मयूर गोतारने तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. पुढचा बॉल सुभाषच्या विपक्षात. दर्जेदार बॉल, अगदी भेदक, जिथे कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. धावसंख्या स्थिरावतीये. 3 धावा, जिथे 1 विकेटच्या मोबदल्यात अभिनव पाटील सारखा एक महत्वाचा बॅटर तो बाद झालाय. 3 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मयूर गोतारने आपल्या पहिल्या षटकातला शेवटचा आणि अंतिमचा चेंडू 5 बॉलचा अनालिसिस केला तर एक महत्वपूर्ण विकेट आणि 3 धावा त्या मयूर गोतारने खर्ची केल्यात. आणि शेवटचा चेंडू हाताळण्याकरता जिथे सुभाष बॅटिंग करण्याकरता त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. एक खराब बॉल तो तुम्हाला षटकारामध्ये परिवर्तित करेल. षटकार आलाय, 6 धावा. या षटकारांना मदत होतीये, धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या धावून पोहोचेल ती 10. 9 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या 5 बॉलला 3 धावा होत्या, नंतर षटकार आला. 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हरच्या अखेरीस 9. येणारे बॉल 12 आणि विजया करता 23 धावा त्या इथनं पुढे करावा लागतील. 11.50 ची सरासरी इथून पुढे राखावी लागेल प्रति ओव्हर मागे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील जेपी तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. समोर रुपेश पाटीलचं आव्हान आहे त्याच्या विपक्षात. पहिला बॉल वेग कमी केलाय, तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तो जज करतोय आणि विकेट जातीये. मयूर गोतारने टिपलाय झेल, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. रुपेश पाटीलचा संपलाय खेळ, विकेट जातीये. फलंदाज बाद.
आणि जर आपण पाहिलं तर ओमसाई कोणेकरांनी देखील वॉर्मअप तो तिकडे चालू केलाय, कारण की त्यांना महत्वाची आणि शेवटची मॅच खेळायची आहे. जाऊयात मॅच मध्ये जिथे नवीन बॅटर प्रियेश पाटील तो मैदानात आलाय, त्याच्या विपक्षात जयेश पाटील. जयेश पाटील अगदी निर्णायक षटक हाताळण्याकरता आलेत. तिथे सुभाष आहे मैदानात, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट त्यानं परिधान केलाय. पहिल्या मॅच मधनं अगदी दर्जेदार बॅटिंग ती सुभाषची राहिली आणि तोच मैदानात आहे. समोर जयेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं, पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिथे बॉलला लॉक केलंय, पाठवलंय खूप दूरवर, आलाय दर्जेदार षटकार. 9 बॉल आणि विजया करता 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मधनं एक एक बॉल तो महत्वपूर्ण आहे. जयेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. सुभाष चांगला बॉल तो इथे हाताळला जातो, यश बॉल पर्यंत येऊन पोहोचतोय. सिंगल ती अर्जित झाली आहे. कव्हरला खेळाडू होता, बॅकअपला खेळाडू होता. 2 धावा त्या कंप्लीट झाल्यात. या दोनच्या मदतीने धावसंख्या वधारती या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वर. धावा असतील त्या 18, 32 धावांपर्यंत जायचंय. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली. एका षटकारानं मॅचचं थोडस बॅलन्स केली आहे हे म्हणायला हरकत नाहीये. थोडासा प्रेशराईज टीम एसपी बिलोशी वाटत होता, मात्र षटकार जसा आला थोडासा रिलीज झालाय तो प्रेशर. जिथे जयेश पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करतायत एखादा विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र सुभाष तो मैदानात आहे. पुढचा बॉल तिथे चेंडू हवेत आहे. जयेश पाटीलला टिपलाय झेल, विकेट जातीये. फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती 18 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. जिथे नवीन बॅटर मुकेश मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. ही जोडी महत्वाची आहे. बेलोशीकरांची ही जोडी महत्वपूर्ण आहे, कारण की दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, मात्र जसा खेळ हवाय तसा खेळ करण्याची या दोघांमध्ये कुवत आहे. तिथे मुकेश आहे बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल तिथे फटका. मयूर गोतरनेच्या हाताला बॉल लागला, तिथे आलाय षटकार. 6 षटकार आलाय. या ठिकाणी किरणजी पश्चिम साहेब उपस्थित होत आहेत. या मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. येणारे 6 बॉल विजया करता 8. हा षटकार जर अडवला असताना तर काहीतरी घडलं असतं. कठीण होता प्रयत्न मयूरने 100% दिले, कारण की 6 बॉल 8, 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मयूरनं प्रयत्न 100% केले, कारण की तिथे शेवटच्या मुवमेंटला तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न. आणि मुकेशने ज्या कॉन्फिडन्सने मैदानात गेला ना, अगदी सेट होऊन मैदानात गेला होता, कारण की
प्रियेश पाटील मागणी करत होता की दीक्षितला पाठवा, पण मुकेश बोलला मला मैदानात जायचंय आणि मुकेशने तो षटकार ठोकलाय दर्जेदार. तिथे आता 6 बॉल 8 धावांची गरज आहे आणि या 8 धावा करण्याकरता प्रियेश पाटीलला आपण स्ट्रायकर एंड वर पाहतोय. त्याच्या विपक्षात जिथे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात करतोय निर्णायक षटक, या मॅचचं भवितव्य घडवणारं हे षटक यश आलाय गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल वेग कमी केलाय, तिथे झेल सुटलाय पुन्हा एकदा. जिथे दोन धावा त्या कंप्लीट झाल्यात. तिथे अप्रतिम एफर्ट्स, अप्रतिम क्षेत्ररक्षण ते मयूर गोतारने दाखवतोय. येणारे 5 बॉल विजयाकरता 6 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. दर्जेदार लढत ती मैदानात पाहतोय प्रियेश पाटील त्याच्या विपक्षात. आता मात्र फटका फसलाय आणि मयूर गोतारने टिपलाय झेल. फलंदाज बाद. कधी असं वाटतंय की सहज एसपी बिलोशी संघ जिंकेल, कधी असं वाटतंय शशिकांत स्फूर्ती सरसोड संघ सहज जिंकेल. मात्र मॅच बॅलन्स आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे 50-50% बॅलन्स आहे. कारण की एका बाजूने एसपी बिलोशी विकेट जात आहेत महत्वाच्या, एका बाजूने आता नवीन बॅटर मैदानात दीक्षित गेलाय तो बॅटिंग करण्याकरता. जिथे मुकेश एका बाजूने आहे हे विसरून जमणार नाहीये, कारण की मुकेशच्या बॅटमधून या अगोदर षटकार आलाय आणि तिथे यश क्षमता आहे त्याच्यामध्ये गोलंदाजीची आणि दर्जेदार गोलंदाजी कित्येक स्पर्धांमध्ये यशनं देखील चांगली केली आहे. अशा निर्णायक षटकात त्यानं देखील हाताळली आहेत. अनुभव त्याच्याही पाठीशी आहे. मात्र येणारे 4 बॉल आता विजयाकरता 6 धावांची गरज आहे. यशचे हे 2 बॉल ते खूप निर्णायक आहेत. पुढचा बॉल वेग कमी केलाय, तिथे घोषित क्षेत्र आहे, तिथे बॉल गेलाय. सिंगल ती अर्जित झाली आहे. येणारे 3 बॉल विजयाकरता 5 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मधनं. 3 चेंडू 5 हे समीकरण बनलंय या मॅच मधनं आणि कंपल्सरी चेसिंग हे विसरून जमणार नाहीये. वाडा क्रिकेट असोसिएशनची संलग्न स्पर्धा आपण खेळतायत, नियम सांगायची गरज नाहीये मुळात. जिथे कंपल्सरी चेसिंग 3 चेंडू आणि विजयाकरता 5. मुकेश तो मैदानात आहे, त्याच्या विपक्षात यश बॉलिंग ट्रॅकवर नाही. पुढचा बॉल पुढे सरसावत हा बॉल खेळलाय, सिंगल ती वेगाने कंप्लीट केली आहे. जयेश पाटील बॉलवर येतोय, काय घडतंय मैदानात ना. जयेश पाटीलची अति घाई ती संकटात घेऊन जाईल. बॉल गेलाय सीमा रेखा पार, आलाय चौकार. 4-4-4. हा चौकार नाही तर मॅच सोडली असं म्हणायला हरकत नाहीये. बॅकअपला आलेला खेळाडू तो थोडा लेट झाला. मयूर गोताने थोडा क्रॉस धावला होता आणि तिथे मग तो चौकारामध्ये गेलाय. 2 बॉल विजयाकरता 1 धाव. मॅच अजून इथून टर्न होईल का इथनं मॅचला फिनिश करेल मुकेश. पुढचा बॉल आणि तिथे मॅचला केलाय फिनिश. बॉल जातोय दणदण करत सी मार. चला तर टॉस केला जातोय ओमसाई कोणी आणि त्याच्या विपक्षात टीम एसपी बिलोशी निखिल पाटील. त्याला टॉस इथे केला जाईल. सचिन पष्टे आहेत त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय.